पैठण शहरातील गॅस एजन्सीकडून घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस चोरी प्रकरणाबाबत अद्याप प्रशासनाकडून कुठलीच कार्यवाही करण्यात आली नाही। अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असताना या प्रकरणात संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि जन आंदोलनाचा इशारा देणारे राजकीय कार्यकर्ते पूर्णपणे मॅनेज झाले असल्याची चर्चा सुरू असतानाच बऱ्याच गॅसधारकांना पुरवल्या जाणाऱ्या गॅस सिलेंडरचे वजन कमी भरत असल्याच्या तक्रारी पुन्हा पुढे येत आहेत। म्हणजेच पैठण तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाच्या आशीर्वादात पुन्हा स्थानिक गॅस एजन्सीकडून घरगुती गॅसची चोरी सुरू झाली की काय, अशी चर्चा शहरातून केली जात आहे। काही महिन्यापूर्वी स्थानिक एका राजकीय कार्यकर्त्यांकडून स्थानिक गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये घरगुती गॅसची चोरीचे प्रकरण उघडकीस आणण्यात आले होते। याबाबत संबंधित पैठण तहसील पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला होता। या प्रकरणामुळे पैठण शहरात मोठी खळबळ उडाली होती। पैठणचे तहसीलदार सारंग चव्हाण यांनी याबाबत एक अहवाल संभाजीनगर जिल्हा पुरवठा विभागाला पाठवून दिला होता। विशेष म्हणजे हा अहवाल स्थानिक गॅस एजन्सीवर दोषारोप सिद्ध करणारा असल्याचे तहसील सूत्रांनी सांगितले होते। दरम्यान या घटनेला जवळपास 4-5 महिने उलटूनही प्रशासकीय स्तरावर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही। तर दुसरीकडे राजकीय पक्षाकडून जन आंदोलनाचा देण्यात आलेला इशारा हवेतच विरल्याचे चित्र समोर आले। एकंदरीत हे प्रकरण संबंधितांना पूर्णपणे मॅनेज करून दडपून टाकण्यात आले। असे असताना पुन्हा शहरातील गॅसधारकांमधून गॅस सिलेंडरचे वजन कमी भरल्याच्या तक्रारी पुन्हा पुढे समोर येत आहेत। याबाबत पैठण तहसील पुरवठा विभागाच्या आशीर्वादात स्थानिक गॅस एजन्सीकडून घरगुती गॅसची पुन्हा चोरी केली जात असल्याची चर्चा गॅसधारक आणि नागरिकांमधून केली जात आहे। 4 महिन्यापूर्वी स्थानिक गॅस एजन्सीच्या गॅस चोरीच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी पैठणकरांमधून केली जात आहे। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।